तर भाई आपण सिव्हिल हॉस्पिटलला होतो, नाश्ता वगैरे करू म्हटलं. नाश्ता वगैरे घेऊन आलो होतो, तर नाश्ता वगैरे केला आम्ही. मग इथं खाली करायची होती गाडी आपल्याला. तर साहेब म्हणे थोड्या वेळानं खाली होणार म्हणे. मग आपली गाडी झाली वगैरे खाली. 150 बॉक्स होते, पटकन झाले. ॲम्ब्युलन्समध्येच खाली केली होती गाडी. तर मग आपण रिसिव्ह वगैरे घेऊन आपल्याला निघायचं होतं मानकोनीला, राजकुमारजीच्या ऑफिसवर. तर मग आपण निघूया, रिसिव्ह वगैरे आणूया आणि मग निघूया राजकुमारजीच्या ऑफिसवर. तर चला ठीक आहे, रिसिव्ह वगैरे मिळाली आणि मग आपण निघायचं होतं आपल्याला. तर निघलो ना बाई. मग मग ठाणे वगैरे पार केलं आणि निघलो होतो बाहेर. मग तर चला भेटू पुढे. तर पोचलो बाई पार्किंगमध्ये, गाडी वगैरे लावली. म्हटलं आता आंघोळ करावं की नाही. म्हटलं मग करावं 5 वाजता आंघोळ, आता ऊन आहे. मग गेलो ऑफिसवर, राजकुमारजीच्या एंट्री वगैरे केली. मग काय करावं म्हटलं, झोपावं तेच ऑफिसमध्ये. मग झोपावं वगैरे. राजकुमारजी म्हणे ठीक आहे म्हणे, ऑर्डर आहे म्हणे, कन्फर्म करता हूँ म्हणे कल के लिए. म्हटलं ठीक आहे. मग संध्याकाळी आंघोळ वगैरे केली, गेलो आपल्या गाडीजवळ. मग बनवलं आपण ना टमाटरची चटणी ना भात. मस्त जेवण वगैरे केलं ना. आता झोपूया म्हटलं, ऑर्डर तर कन्फर्म झाला होता. मग रात्री निघायचं होता आपल्याला भरायले. आपल्याला जायचं होतं भरायला नवी मुंबईमध्ये. घर सामान भेटलं होतं ना आपल्याला अमरावतीचं. तर चला म्हटलं भरायला जाव, आपण रात्री निघाव, 1 वाजता निघू म्हटलं. तर चला ठीक आहे भेट. मग झोपलो वगैरे, रात्री 1 वाजता उठलो आणि मग गेलो पंपावर. डिझेल वगैरे टाकलं. डिझेल टाकलं आपण 1000 रुपयाचं. मग आपल्याला निघायचं होतं. तर बाई निघलो ना. मग चला ठीक आहे भेटू पुढे. तर पायटा येऊन आपण इथं पोहोचलो होतो. मग भाई उठलो सकाळी 7 वाजता. मग गाडी वगैरे आपल्याला समोर करायची होती, कारण मागणं आपली गाडी होती रोडवर उभी. मग उठलो, चहा वगैरे प्यायला गेलो. चहा वगैरे पिऊन आलो. मग म्हणे लावा म्हणे गाडी म्हणे. मग लावली गाडी वगैरे. करू म्हणे आता थोड्या वेळाने लोडिंग वगैरे चालू म्हणे. म्हटलं ठीक आहे, करा लोडिंग चालू थोड्या वेळाने. हा ना, हा आमचा सोबती जितू भाऊ. मग म्हणे लोडिंग करू तो म्हणे, पटापट करा म्हणे. तर लोडिंग वगैरे चालू झाली होती. चला लोडिंग होते पटापट, मग आपण निघू. तर पाय आपली गाडी झाली होती फायनली लोड करून रस्ता त्रिपाल वगैरे केली ना निघलो आपण. मग तिथनं मुंबईत केव्हा पण या, तुम्हाला जाम भेटणं म्हणजे आहेच. इथे जाम लागला का पूर्ण. ही अर्टिगावाल्याने टोकली होती, चिपकवली होती बाई ट्रकवाल्याला गाडी लेफ्ट साईडने. मग निघलो ना बाई मुंबईच्या बाहेर. म्हटलं आत्ता शांती झाली, आपल्याला बाहेर निघलो. तर मग आपल्याला करायचं होतं डिझेल टंकी फुल. राजकुमारजीच्या ऑफिसवर गेलो, पर्ची वगैरे आणली. मग डिझेल टाकणं आपण 10,000चं आणि निघलो बाई. तिथनं जेवण वगैरे करून तर पोचलो तो समृद्धीच्या टोलवर. आणि हा लागला आपल्याला पहिला बोगदा. चला म्हटलं आता कंटिन्यू निघाव. तर बाई निघलो ना मग कंटिन्यू. मग आलो समोर दुसरा पण बोगदा पार करत. मग बसलो, थोडं व्हिडिओ वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे शूट घेतला थोडा. मग काय करते म्हणे जितू, झोपायचे का म्हणे. म्हटलं नाही झोपते कुठं, चाल. तर बाई आपण पोचलो होतो ना दुसर बीट जेवढं. त्या सकाळी एक ट्रक पलटून होता. इथं 9 वाजले होते आपल्याला दुसर बीटवर. तर चला म्हटलं आता पुढे भेटू. कोयल्याचा ट्रक होता बाई तो पलटलेला. मग आलो ना पुढे. म्हटलं काय करावं. मग आपण भाजीपाला वगैरे घ्यायचा होता थोडासा आपल्याला. भाजीपाला वगैरे घेतला. मग कारंजा टोल उतरलो ना बाई. मग आपण बनवली होती गोबीची भाजी, बनवायचा विचार होता आपला. तर गोबीची भाजी आणि इकडे भात वगैरे शिजणं चालू होता. चला म्हटलं पटापट बनवूया, जेवण करूया. आपल्याला जायचं अमरावतीला. आज आहे 1 तारीख. तर चला ठीक आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर फॉलो करा. जय हिंद.